बीड जिल्ह्यामध्ये 2,12,000 हेक्टरवरती सध्या पेरणी झालेली आहे आणि पाऊस कमी असल्यामुळे ही पेरणी कमी झाली आहे। आपण एका सोयाबीनच्या शेतामध्ये आहे। या सोयाबीनची पेरणी करून एक अवघे काहीतरी 5 ते 6 दिवस झाले आहेत आणि या ठिकाणी आता हे सोयाबीन उगवून बाहेर आलेलं आहे आणि हे पावसाची प्रतीक्षा करतं। या ठिकाणी जवळपास 3.5 एकरमध्ये ही सोयाबीनची लागवड करण्यात आली होती, पण अक्षरशः बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड तालुक्यामध्ये पाऊस अक्षरशः कमी असल्यामुळे ही पेरणी कमी झालेली आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी आहेत। आपण यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीने तुम्ही पेरणी केली होती, किती एकरवरती केली होती आणि किती खर्च लागला होता। आता 3.5 एकरवर पेरणी केली आहे। आता एक बॅग म्हणलं तर 3,500ला 3 बॅग लागल्यात। 3 बॅग म्हणलं तर 10,500 रुपये, 10,500 आणि 26 रुपयाला 24ची बॅग टाकल्यात 4 ते 10,000, म्हणजे हे टोटल 20,500 आणि पुन्हा ट्रॅक्टरवाल्याला गेले तर 1,500, म्हणजे ते म्हणजे 6,000 रुपये आसपास गेले, म्हणजे 26,000 ते 27,000 रुपये खर्च आला आजपर्यंत। ते आता ते तरी बी ह्याला पावसाची भरपूर आवश्यकता आहे, कारण की पाऊस जर नाही आला तर एक तर प्रचंड वारं सुटलं वेगाचं, त्याच्यामुळे ते पीक एका जाग्या खाली लहानपणी ते झुकायला लागल्यामुळं ते हे व्हायला पुन्हा त्याच्यावर रोग पडायला लागला, उशीर झाला प्रचंड। एक तर पेरायला सायबीन लागती। गेल्या महिन्यातच 12, 13, 14 तारखेपर्यंत सायबीन पेरली तर ती चांगली येते मिरगामध्ये पेर असली तर आता एक तर ह्याला उशीर झाला। ही पेरली आम्ही 1 तारखेला सायबीन, त्याच्यामुळे ते प्रचंड उशीर झाल्यामुळे ते रोगाला बळी चालले। ते तुम्ही पाहू बी शकता, ते रोगाला भरपूर बळी चालले ते। आणि आता पाऊस नाही आला तर खूपच मोठं संकट आहे आमच्यावर आता सध्या। आता किती दिवसात पाऊस यायला अपेक्षित आहे आणि हे पीक वाचेल तर किती दिवसाची अपेक्षा आहे पावसाची काय? आता हे पाऊस आज असला तर खूपच छान आहे, पण 4-5 दिवसाच्या आतमध्ये आला तर बरं आहे। नाही तर एक तर बघा तुम्ही, सकाळी पाऊस पडला थोडा नॉर्मल पडला होता तरी वाळून गेले आता, म्हणजे ह्याला किती आग आहे, भूक आहे जमिनीला पावसाची की। जे पिकाला पाणी आवश्यक आहे, जे शेतीसाठी पाऊस असतो, जो पेरणीमध्ये पाऊस लागतो, तो कमी असल्या कारणानं या पिकावरती आता रोगराई देखील पडण्याची शक्यता आहे आणि ही झाड लहान असल्यामुळे यावरती रोग निर्माण होतो आणि किती दिवस लागतील या सगळ्या पिकाला उभारी घ्यायला आणि पाऊस किती लागेल आणि किती दिवसाची अपेक्षा आहे पावसाची? म्हणजे आता हे 1-2 दिवसात जर पाऊस जर आला तर हे समजा पीक समजा की येणार, आणि नाही जर आला तर इग्नाला बळी जाणार आहे। हो, मग आता या सगळ्यामध्ये हातात काय येईल? जे एवढं काही 30-40 हजार रुपये खर्च केला, यातून काय मिळेल? काहीच येणार नाही। पाऊस जर आता जर 1-2 दिवसात जर आला तरच समजा की त्याचा ब्याचा खर्च निघन, नाही तर ब्याचा खर्च सध्या निघू शकणार नाही। आता बाकी इतर पीक आहेत, तुम्ही ऊस लागवड केली आहे, त्याची काय परिस्थिती? त्याला तर पाणी नाही आल्यामुळे तर ते तर जळूनच जाणार जागेवर। हो, आणि पाणी सगळं संपलेलं विहिरीतलं, त्याच्यात पाणीच आलं नाही ना, काही नाही। हा, त्याच्या काय मागणी काय आहे सरकारकडे? काय मागणी आहे ते बी एकदम, आता पाऊस जर आला तर ठीक आहे, नाही ते काय शेवटी जिमनी पडक पडणार, तशाच ते बी एकदम दुष्काळच हे होणार, जाहीर राहणार। हो, ही सध्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे। शेतकरी जे हातातोंडाला आलेला घास असतो, जे आपण म्हणजे पोटाला चिमटा देऊन जे खत बियाणं खरेदी केलेलं आहे, ही पेरणी केलेली आहे ज्या जमिनीमध्ये, आणि यामधून जे मिळणारं उत्पन्न आहे, जे शेतकऱ्यासाठी असतं, जे शेतीतून जे मूलभूत भाव मिळतो आणि त्या भावातून जे 2 पैसे मिळतात, जे खत असेल, बिया असेल, हे सगळं वजा करून काहीतरी घर खर्च भागेल आणि आपला संसाराचा गाडा पुढे आखण्यासाठी या शेतीतून मदत होते। पण आता या पावसामुळे शेतकरी प्रचंड असा अडचणीत आल्याचं पाहायला देखील मिळतं आणि या ठिकाणी जो दुष्काळ आहे तो ची चाहूल देखील म्हणावी लागेल की जर पाऊस नाही आला तर इथे दुष्काळ पडेल, असं देखील या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।